नमस्कार मित्रांनो, नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता चौथी आपल्या सभोवतालचे जग भाग 1 यामधील पाठ क्रमांक 4 आपले हरित सहचर या पाठावर आधारित संपूर्ण स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवावा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. उजळणी करूया. पुढील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय निवडा. 1. ज्या वनस्पती उंच वाढतात आणि ज्यांचे खोड टणक असते त्यांना काय म्हणतात? पर्याय आहेत अ. रोपटे, ब. वेल, क. झुडूप, ड. वृक्ष. अचूक उत्तराचा पर्याय आहे ड. वृक्ष. 2. ज्या वनस्पती दुसऱ्या वनस्पतींवर वाढतात आणि त्यांच्याकडून थोडे अन्न शोषून घेतात त्यांना काय म्हणतात? पर्याय आहेत अ. स्वयंपोषी, ब. परपोषी, क. कीटकभक्षी, ड. वेल. उत्तराचा अचूक पर्याय आहे ब. परपोषी. 3. फुलांच्या रंगाचा आणि वासाचा वनस्पतीला कोणता उपयोग होतो? पर्याय आहेत अ. अन्न तयार करण्यासाठी, ब. कीटकांना आकर्षित करण्यासाठी, क. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि ड. पाणी शोषण्यासाठी. उत्तराचा अचूक पर्याय आहे ब. कीटकांना आकर्षित करण्यासाठी. 4. कळीचे रूपांतर कशात होते? पर्याय आहेत अ. फळ, ब. रोपटे, क. फूल, ड. बिया. उत्तराचा अचूक पर्याय आहे क. फूल. 5. वनस्पती कोणत्या प्रक्रियेने अन्न तयार करतात? पर्याय आहेत अ. श्वसन, ब. प्रकाश संश्लेषण, क. पचन, ड. शोषण. उत्तराचा अचूक पर्याय आहे ब. प्रकाश संश्लेषण. 6. मुळांचे मुख्य कार्य कोणते आहे? अ. फुले तयार करणे, ब. पाणी व पोषक घटक शोषणे, क. बी तयार करणे, ड. फळे तयार करणे. उत्तराचा अचूक पर्याय आहे ब. पाणी व पोषक घटक शोषणे. आ. पुढील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. 1. ज्या मुळाला मुख्य मुळापासून लहान लहान उपमुळे फुटतात ते कोणत्या प्रकारचे मूळ असते? उत्तर. ज्या मुळाला मुख्य मुळापासून लहान लहान उपमुळे फुटतात ते सोटमूळ या प्रकारचे मूळ असते. 2. वनस्पती आपले अन्न तयार करण्यासाठी कोणत्या भागाचा वापर करतात? उत्तर. वनस्पती आपले अन्न तयार करण्यासाठी पानांचा वापर करतात. 3. प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतींना कोणते घटक आवश्यक असतात? उत्तर. प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतींना
सूर्यप्रकाश, हरितद्रव्य, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड हे घटक आवश्यक असतात. ई. खालील शब्दकोड्यातील वनस्पतींची नावे शोधून लिहा. या ठिकाणी शब्दकोड दिलेला आहे. यातील नावं शोधूयात. जसे की अमरवेल, बांबू, पालक, मका, लाजाळू. अशा प्रकारे वनस्पतींची नावे आपण शोधू शकतो. ई. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. घरात किंवा परसबागेत औषधी वनस्पतींची लागवड का करावी? उत्तर: घरातील छोट्या मोठ्या आजारांवर उपयोगी पडणाऱ्या औषधी वनस्पती सहज उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्यांची लागवड करावी. 2. जंगलात झाडांना पाणी, खते न घालताही तेथील झाडे मोठी कशी होतात? उत्तर: जंगलातील झाडांची मुळे जमिनीत खोलवर जाऊन पाणी व पोषक द्रव्ये शोषून घेतात. त्यामुळे ती मोठी होतात. 3. वनस्पतींचे भाग वापरून बांधलेल्या घरांचे फायदे कोणते? उत्तर: अशी घरे कमी खर्चात तयार होतात, उन्हापासून संरक्षण मिळते आणि ती पर्यावरणपूरक असतात. उ. चित्राचे निरीक्षण करून वनस्पतींच्या भागाचे नाव व उपयोग लिहा. या ठिकाणी आपल्याला वनस्पतीचं एक चित्र दाखवलेलं आहे. आता त्याचा एक अवयव घेतला, फूल. फुलांपासून फळे तयार होतात. दुसरा अवयव घेऊयात आपण आता, फळ. खाण्यासाठी उपयोग होतो. मूळ. झाडाला आधार देते व पाणी, पोषक द्रव्ये शोषून घेते. आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत बाय.